नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ज्या शाळेमध्ये शिकलो, लहानाचं मोठं झालो आणि गुरुजनांच्या शिकवणीतून धडा घेत आज समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी सज्ज झालो. असं असताना पुन्हा एकदा शाळेला भेट द्यावी, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, गुरुजनांना भेटावं, सोबत शिकत असलेल्या मित्रमैत्रिणी यांच्याशी गप्पा माराव्यात या संकल्पनेतून 1989 या वर्षामध्ये संगमनेर तालुक्यातील साकूर येथील वीरभद्र विद्यालयात इयत्ता 10वी मध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं. म्हणजे जवळपास 35 वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र आल्याचं बघायला मिळालं. माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा साकूर येथील ASR हॉलमध्ये अतिशय उत्साहात आणि आनंदामध्ये पार पडलाय. या स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांत्वन गायकवाड होते, तर व्यासपीठावर सुभाष मराठे, विठ्ठल नायकवाडी, दामोदर लावरे, शिवाजी पवार, विठ्ठल थोरात उपस्थित होते. मात्र 35 वर्षांनंतर या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचं काम जयराम ढेरंगे, सोमनाथ गळंगे, सुभाष शेंडगे, अर्जुन भगत, राजेंद्र कांबळे, भाऊराव भुजबळ, विकास खेमनर, मीना बाचल, मनीषा कर्डिले, बाळासाहेब क्षीरसागर, रेश्मा मुलानी यांनी केलं होतं. यावेळी दिवंगत माजी शिक्षक आणि विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. यानंतर प्रत्येकानं आपापली ओळख करून दिली आहे. तसेच सध्या मुंबई, दुबई, अकोले, पुणे, नाशिक, नगर, कल्याण येथे असलेले माजी विद्यार्थी देखील या कार्यक्रमासाठी आलेले होते. त्यामुळे अनेक वर्षांनंतर मित्रमैत्रिणी भेटल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी एकमेकांसोबत गप्पा मारत असताना प्रत्येकजण शाळा, शिक्षक, वर्गमित्र हे त्यांच्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत, या घटकांमुळे जीवनाला कशा पद्धतीने कलाटणी मिळाली, या जुन्या आठवणींना माजी विद्यार्थी उजाळा देत होते. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपूर्वीच्या आठवणींमध्ये सर्व विद्यार्थी रमलेले होते. या प्रसंगी जयराम ढेरंगे या मित्राचा सर्वांनी वाढदिवस देखील साजरा केला. यावेळी मित्रमैत्रिणींनी एकमेकांची विचारपूस केली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोमनाथ गळंगे आणि प्रास्ताविक अण्णासाहेब कुदनर यांनी केलं, तर आभार विठ्ठल वणवे यांनी मांडले. यावेळी DS न्यूज 24ने माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. बघूयात. मी खास गेट टुगेदरसाठी दुबईवरून साकूरमध्ये आले आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींना भेटून मला फार 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 आनंद झाला आणि त्यांनी फार छान अरेंजमेंट केली इथे गेट टुगेदरची. हे 35 वर्षानंतरचा गेट टुगेदर आहे आणि आम्ही सगळे एक दुसऱ्यांना भेटून फार फार नाही कधीच नव्हतो भेटलो आणि हे 35 वर्षानंतर पहिली वेळेसच भेटतो आम्ही आणि फार आनंद. मला तर जास्त कॉन्टॅक्ट जयरामनीच केला आणि त्यांनीच मला फार म्हणजे गेट टुगेदरसाठी आग्रह केला आणि मी आले, त्यासाठीच आले खास. क्षण म्हणजे त्यांनी मला फार मान सन्मान दिला आणि फार छान अरेंजमेंट केली आणि फार छान नियोजन केलं इथे. माझी तर अशी इच्छा आहे का परत असंच परत एकदा गेट टुगेदर व्हायला हवं आणि आम्ही परत ट्राय करू की परत भेटण्याचं. आज या ठिकाणी साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे वीरभद्र विद्यालय साकूर 1990 ची जी SSC बॅच आहे, या बॅचचा स्नेह मेळावा या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे. साकूर पेठेतील सुप्रसिद्ध व्यापारी सुभाष शेंडगे असतील, त्याचप्रमाणे जयराम ढेरंगे असतील, आमचे मित्र सोमनाथ गळंगे सर असतील, अर्जुन भगत असेल किंवा आमचे राजू कांबळे सर असतील, या सर्व मित्रांच्या संकल्पनेमधून आज या ठिकाणी हा मेळावा संपन्न झाला. आणि विशेष म्हणजे आमच्या बॅचमध्ये 72 विद्यार्थी होते. त्यातले बहुतांश म्हणजे 90% पेक्षा जास्त विद्यार्थी ज्यांचं वय आज 50 पेक्षा जास्त आहे. आणि आणखी एक विशेष की आम्ही आमच्या 9 गुरुजनांना सुद्धा या ठिकाणी निमंत्रित केलं होतं, ज्यांचं वय 75 पेक्षा जास्त आहे. असे गुरुजन सुद्धा या ठिकाणी आले आणि सकाळी 11 वाजल्यापासून आज 4 वाजलेले आहेत. तर या वेळेमध्ये आम्ही एकमेकांची सुखदुःख शेअर केली, एकमेकांचे बालपणाचे अनुभव शेअर केले आणि आमच्या गुरुजनांनी आमच्यावर कशा प्रकारे संस्कार केले त्या संस्काराला आम्ही या ठिकाणी उजाळा दिला.
आणि आजचा दिवस हा आमच्यासाठी आमच्या जीवनातील अतिशय महत्वपूर्ण दिवस ठरला, कारण 35 वर्षानंतर काही आम्ही आमचे बंधू भगिनी यांना भेटलो सुद्धा नव्हतो. आज प्रथम आम्ही भेटलो आणि हा स्नेह मेळावा म्हणजे आमचं उर्वरित जीवन आहे याच्यासाठी एक प्रकारचं टॉनिक आहे. हे टॉनिक घेऊन आता पुन्हा आम्ही परत समाजात टुगेदरचा कार्यक्रम ठरला तेव्हापासूनच घरात पण सगळ्यांचं चालू होतं का कार्यक्रमाला जायचं. माझे छोटे छोटे नातवंद पण आजी जाणारे साकूरला, शाळेतले मुलं सगळे भेटणारे, खूप छान सगळं घर आमचं एकदम आनंदी वाटलं सगळ्यांना. आणि कार्यक्रम एकदम सुंदर असा छान पार पाडला. म्हणजे अचानक नाही 26 तारखेला कार्यक्रम होता, तो कॅन्सल झाला होता, त्याच्यामुळे सगळ्यांचा जरा मूड गेला होता. पण जेव्हा अचानक ठरलं तर सगळ्यांनी वेळात वेळ काढून सगळेजण आले आणि खूप सुंदर अशा प्रकारे नियोजन केलं आणि सगळ्यांना खूप छान मान सन्मान केला. सगळ्या बहिणींना, सगळ्या भगिनींना सगळ्यांनी खूप छान असं नियोजन करून आणि खूप गेट टुगेदरचा कार्यक्रम खूप छान असा पार पाडलेला आहे. आणि इथून पुढेही भविष्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन असाच कार्यक्रम पार पाडावा अशी माझी इच्छा आहे. आल्यानंतर सगळेच म्हणजे सगळेच आमच्या तयारीसाठी, सहर्ष स्वागतासाठी तयारीच होते. जयराम भाऊ होते, विकास केमनर होते, चिंगोटे सर होते, गळंगे सर होते, म्हणजे सगळेच आपले मित्र परिवार हा सगळ्याच आमच्या स्वागतासाठी, बहिणींसाठी इथं हजरच होते. सगळे. तुमचा आवडता मित्र किंवा मैत्रीण कोण आहे? सगळे मैत्रिणी आवडतात असं काही नाही. सगळेच मित्र आणि सगळेच मैत्रिणी असे खूपच छान. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये आहे ना सगळे एकदम छान सुखदुःखाच्या गप्पा चालू असतात. 35 वर्षाच्या भेटीनंतर मला खूप आनंद होत आहे. सर्व मित्रमैत्रिणींना भेटून आणि शिक्षकांना भेटून सुद्धा खूप आनंद झाला. आणि या वारंवार अशी भेट व्हावी अशी नियतीने जर संधी दिली तर वारंवार आम्ही अशी भेट घडून आणू असं मला वाटतं. तसं पाहता 35 वर्षानंतर आम्ही या गेट टुगेदरच्या माध्यमातून आमच्या मित्रमैत्रिणींना भेटल्यामुळं आमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद ओसांडून वाहत आहे. आणि या 35 वर्षानंतर आमच्या या मैत्रिणींची भेट घेण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट बघत होतो आणि तो बघता बघता हा क्षण आज या ठिकाणी आला आणि त्या क्षणाचे आम्ही सर्वजण आज या ठिकाणी साक्षीदार झालो आहोत. हा गेट टुगेदर कार्यक्रम आम्ही आनंदाने या ठिकाणी साजरा करताना आमचे सर्व मित्रपरिवार आदरणीय सुभाष शेठ शेंडगे असतील, जयराम शेठ ढेरेंगे असतील, त्यानंतर मल्हारी शेठ सोनर असतील, आमचे मित्र बाळासाहेब शिंगोटे सर असतील, विवेक रासने साहेब असतील, संतोष कोकरे असतील, हा सर्व मित्रपरिवार त्यांच्या या मित्रपरिवाराला साथ दिली. आमच्या मैत्रिणींनी, आमची एक जवळची मैत्रिणी रेश्मा शेख दुबईहून गेट टुगेदरसाठी आली, मुंबईवरून फरीदा शेख असेल, मनीषा कर्डिले असतील, बेबीजान शेख असतील, असं सर्व रंजना गुळवे असेल, असं सर्व मित्र आणि मैत्रिणी या गेट टुगेदर कार्यक्रमासाठी आवर्जून आलात. आणि हा गेट टुगेदर कार्यक्रम सर्व आमच्या गुरुजनांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न झाला. आणि हा कार्यक्रम संपन्न होत असताना आमच्या 35 वर्षाच्या आठवणी पुन्हा एकदा उचंबळून आल्या आणि आम्हाला जो आनंद झालाय तो आनंद आमचा गगनात मावेना असा हा क्षण पुन्हा एकदा गेट टुगेदरच्या माध्यमातून घडत राहो ही अपेक्षा व्यक्त करतो. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.